नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। जिल्हा परिषद सदस्य जयराज पाटील यांचे कर्मवीर भाऊराव पाटील व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। ऐतवडे मतदारांचे मानले आभार। कामेरी जिल्हा परिषद गटातून भाजपचे उमेदवार जयराज चंद्रकांत पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत तब्बल 3507 मतांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रणजित पाटील यांचा पराभव केला। या विजयामुळे पाटील कुटुंबियांचा राजकीय वारसा पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून आजोबा छगनबापू पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत जयराज पाटील यांनी प्रथमच जिल्हा परिषदेत प्रवेश केला। या विजयानंतर ऐतवडे बुद्रुक येथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी जयराज पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। तसेच गावातील मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले। यानंतर गावातील विविध पदाधिकाऱ्यांच्या घरी भेट देत त्यांनी मतदारांशी संवाद साधला। ठिकठिकाणी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना जयराज पाटील म्हणाले, पंचायत समितीचे उमेदवार धनंजय शेट्टे यांचा पराभव झाला असला तरी त्यांना सोबत घेऊनच गाव व परिसरातील विकास कामे राबवली जातील व तरुणांसाठी रोजगार मेळावे घेण्यात येतील। ऐतवडे परिसरातील मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाचे सोने करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। जयराज पाटील यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघात तरुणाईला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त होत असून त्यांच्या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। ओके चला बरे थँक्यू विरोधा अभिनंदन खूप आभार आहे। तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं। 42 कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघातून मी निवडणूक लढवली। निवडणूक लढवत असताना 14 ऑक्टोबरपासून किंवा त्याच्यापूर्वीपासून माझा संपर्क दौरा चालू झाला होता। या दौऱ्याच्या निमित्तानं ऐतवडे बुद्रुकमधील माझ्या सर्व सहकारी, माझे ज्येष्ठ मार्गदर्शक, त्या सर्वांचा मला आशीर्वाद मिळाला, पाठिंबा मिळाला। त्यांनी माझ्यासाठी हातातली कामं 4 महिने बाजूला ठेवली, ही मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही। एका बाजूला फार मोठी राष्ट्रवादीचा प्रवाह आणि त्या विरोधात माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी मला दिलेली साथ आणि त्यांची चिकाटी आणि आम्ही मतदारांपर्यंत पोहोचण्यात आम्हाला मिळालेले यश, हेच आमच्या यशाचं सगळ्यात मोठं गमक आहे। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की अतिशय नम्रपणे आम्ही हा विजय स्वीकारलेला आहे, कारण कित्येक वेळेला आयुष्यामध्ये आमचा पराभव झाला आहे, तोही आम्ही मतदारांचा कौल म्हणून स्वीकारला आहे आणि विजयसुद्धा आम्ही नम्रपणे स्वीकारतोय। आम्ही आमचं जे काही उत्तर आहे विजयाचं, हे कामातून देऊ, चांगल्या कामातून देऊ, रुग्णसेवेतून देऊ आणि चांगल्या पद्धतीनं ऐतवडे बुद्रुक पंचायत समिती गणातील सेवा ही धनंजय आमचे बटू शेट्टे साहेबांना सोबत घेऊन करू। माझ्या सर्व सहकाऱ्यांचे, माझ्या ज्येष्ठ मार्गदर्शकांचे, माझ्या तरुण सहकाऱ्यांचे, माझ्या माता भगिनींचे मी आभार मानतो की यांनी मला ऐतवडे बुद्रुक गावातून प्रचंड मताधिक्य दिलं की ज्या प्रवाहाला असं वाटत होतं की सगळे नेते एका बाजूला आहेत, परंतु जनता काय करू शकते हे त्यांनी आपल्या मतातून दाखवून दिलेलं आहे। एवढंच मी आपल्याला सांगतो। आणि कालच माझी पटवर्धन हॉस्पिटलसोबत चर्चा झाली। पटवर्धन हॉस्पिटलचे डोळ्याचे तज्ज्ञ डॉक्टर्स मला काल भेटायला आले होते। लवकरच ह्या 1 महिन्याच्या आत ऐतवडे पंचायत समिती गणामध्ये आम्ही नेत्र शिबिर घेतोय की ज्यामध्ये जास्तीत जास्त रुग्णांची तपासणी होईल आणि ज्या पेशंटना मोतीबिंदू आहे, त्यांचं डोळ्यांचं ऑपरेशन करावं लागतं, अशांचं मोफत ऑपरेशन करायची जबाबदारी आणि पुढची सगळी व्यवस्था मी करतोय, हे या निमित्तानं आपल्याला सांगतो। आणि आम्ही आमच्या कामाला सुरुवात केलेली आहे। पुन्हा एकदा आभार दौऱ्याच्या निमित्तानं मी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो। एवढंच आपल्याला निमित्त तरुणांना काय आश्वासित करणार तुम्ही आता निवडून आलाय तर? ठाण्यापुण्यामध्ये मी ज्यावेळेला प्रचाराच्या दरम्यान गेलो होतो तर त्यावेळेला सर्वांनी सांगितलं की आपल्या ग्रामीण भागामध्ये महारोजगार मेळावा आयोजित करा। त्या संदर्भात चांगल्या लोकांशी बोलून आपले ITI झालेली मुलं असतील, डिप्लोमा झालेले असतील, त्यांच्यासाठी या येणाऱ्या 4 महिन्यामध्ये एक चांगला रोजगार मेळावा भरवून जास्तीत जास्त मुलं कशी कंपन्यांमध्ये सहभागी होतील यासाठी प्रयत्न करणार। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।